वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. फोर्स जर व्हेरी होणारा असेल ड्युरिंग सर्टन डिस्प्लेसमेंट, तर आपल्याला फॉर्म्युला हा वेगळा वापरायला लागतो, ज्याला आपण इंटिग्रेशन फॉर्म म्हणतो. टू कॅल्क्युलेट वर्क डन ड्युरिंग व्हेरिएबल फोर्स वी यूज डिफरंट मेथड नोन ॲज इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन सोडवलं कसं जातं किंवा वर्क कसं काढलं जाईल इंटिग्रेशनचा वापर करून. We first calculate work for very small displacement for which force remains constant. म्हणजे आपण सुरुवातीला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, तर वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्सचा, पण तो फार स्मॉल डिस्प्लेसमेंटसाठी. आणि मग लार्ज डिस्प्लेसमेंटला काय करायचं आहे, इंटिग्रेशन फॉर्ममध्ये काढायचं. Consider displacement of body from S1 to S2 by applying variable force. Then work done by variable force is given by, this is a formula, integration f ds. S1 आणि S2 हे लिमिट्स म्हणतो आपण इंटिग्रेशनचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा सर्टन डिस्प्लेसमेंट आहे S1 टू S2, ही डिस्प्लेसमेंट आहे. बॉडी इथं होती आणि नंतर इथं आलेली. म्हणजे हा समजा ऑब्जेक्ट आहे, तो पॉइंट ए ला होता आणि नंतर पॉइंट बी ला आलेला आहे. डिस्प्लेसमेंट इज फ्रॉम S1 टू S2. एखादा रेफरन्स पॉइंट पासून हे डिस्टन्स मोजलेलं आहे आणि S2 डिस्टन्स मोजलेलं आहे. आणि इथून बॉडी इथं डिस्प्लेस होताना, ए पासून बी पर्यंत डिस्प्लेस होताना फोर्स हा व्हेरी होतोय. मग तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला फोर्स इंटू दिस डिस्टन्स, ए बी डिस्टन्स, हा वापरू शकत नाही. कारण फोर्स काय आहे, व्हेरिंग फोर्स आहे, बदलणारा फोर्स आहे. मग याचा आन्सर कसं काढलं जाईल, तर एका शॉर्ट डिस्प्लेसमेंटसाठी, म्हणजे बॉडी इथून इथं न्यायची किंवा तो ब्लॉक जो आहे, तो ऑब्जेक्ट जो आहे, तो शॉर्ट डिस्प्लेसमेंटसाठी वर्क काढायचं. त्याचं शॉर्ट डिस्प्लेसमेंटला वर्क काढायचं. मग यावेळेला कोणता फॉर्म्युला वापरू शकतो आपण, तर एफ एस कॉस थिटा. कारण एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी फोर्स कॉन्स्टंट राहतो असं गृहीत धरतो, कारण दिस डिस्प्लेसमेंट इज व्हेरी स्मॉल फॉर विच फोर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आणि हा पार्ट मिळाला की मग आपण S1 टू S2 बाय व्हेरिएबल फोर्सने वर्क किती झालं हे काढू शकतो. या डिस्प्लेसमेंटसाठी व्हेरिएबल फोर्सने किती वर्क केलेलं आहे ते काढू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला पहिलं एवढ्या लहान डिस्प्लेसमेंटसाठी काढायला लागेल आणि मग लार्ज डिस्प्लेसमेंटला अप्लाय करायचं. सो व्हेरिएबल फोर्सने वर्क काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला वापरला पाहिजे. मग इंटिग्रेशन सोडवायचं कसं आहे, तर आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. फोर्स व्हेरिएबल फॉर्ममध्ये असू शकणार आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट वरती काही वेळेला फोर्स डिपेंड असतो. अशी काही एक्झाम्पल्स आहेत की जसशी डिस्प्लेसमेंट बदलत जाईल तसा फोर्स पण बदलतो. आपण एक एक्झाम्पल सोडवून बघूया. हे एक्झाम्पल, ओव्हर अ गिवन रिजन अ फोर्स न्यूटन मध्ये मेजर केलेला आहे. इन न्यूटन व्हेरीज ॲज, फोर्स बदलणार आहे, कसा बदलतोय ते दिलेलं आहे. एफ इज इक्वल टू 3x² मायनस 2x प्लस 1. म्हणजे एक्स प्रमाणे हा फोर्स बदलणार आहे. इन दिस रिजन an object is displaced from x1 20 cm to x2 40 cm by the given force. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्प्लेस केलेला आहे x1 20 cm to x2 40 cm by the given force. Calculate the amount of work done. आता फोर्स व्हेरी होतोय आणि डिस्प्लेसमेंट आहे x1 20. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं होतं, फ्रॉम रेफरन्स पॉइंट x1 is 20 and x2 is 40 cm. आणि फोर्स मात्र ऑब्जेक्ट वरती जो फोर्स लागतोय हा डिस्प्लेसमेंट प्रमाणे बदलत जातोय, कारण x ही क्वांटिटी आहे. सो फोर्स डिपेंड्स ऑन x. जशी डिस्प्लेसमेंट बदलेल तसा फोर्स पण बदलणार. मग ह्या 20 सेंटीमीटर पासून 40 सेंटीमीटर ज्या वेळेला ऑब्जेक्ट डिस्प्लेस होईल त्यावेळेला वर्क किती असणार, तर तुम्हाला 40 मायनस 20 म्हणजे 20 सेंटीमीटर इंटू एफ, दिस व्हॅल्यू,
असं काढता येणार नाही फोर्स, आणि फोर्स इज नॉट कॉन्स्टंट. मग याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला कोणता वापरणार, तर ही लिमिट्स आहेत आपल्याला. x1 20 सेंटीमीटर, x2 40 सेंटीमीटर. तर ही मीटरमध्ये लिहिलेली आहेत, कारण हे न्यूटनमध्ये आहे. नाव यूज द फॉर्म्युला. वर्क इज इक्वल टू, हा मगाचा फॉर्म्युला, एफ डी एस ओव्हर द लिमिट S1 to S2. आता इथं S1 च्या ऐवजी x घेतलेलं आहे, x1 घेतलेलं आहे आणि x2 घेतलेलं आहे, पण ते लिमिट्स आहेत. त्या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ही बॉडी डिस्प्लेस झालेली आहे. आता एफचा फॉर्म्युला 3x² हा दिलेलाच आहे, म्हणजे एफचं इक्वेशन दिलेलं आहे 3x² - 2x + 1 dx च्या ऐवजी dx. आणि लिमिट्स कोणते आहेत, 0.2 to 0.4 मीटरमध्ये. आता इंटिग्रेशन हे सोडवायचं आहे. 3x² याचे इंटिग्रेशन म्हणजे हा पार्ट काय येईल बघा, 0.2 to 0.4 3x² dx मायनस 2x, लिमिट सेम राहणार, 2x dx 4 1 into dx 0.2 to 0.4. आता 3x² dx, 3 हा नंबर आहे त्यामुळे x² dx चं इंटिग्रेशन, x² dx चं इंटिग्रेशन x³/3 हे इंटिग्रेशन झालं x³/3. So this is the integration x³/3 minus 2x²/2, x चं इंटिग्रेशन, 2 हा नंबर आहे तसंच लिहिलेलं आहे, x चं इंटिग्रेशन x²/2 आणि 1 चं इंटिग्रेशन x. आणि आता हे सोडवल्यामुळे आपण इंटिग्रेशनचं साइन काढून टाकलेलं आहे आणि 0.2 to 0.4 ही लिमिट्स ठेवलेली आहेत. आता या लिमिटचा उपयोग काय करायचा आहे, आता इथं 3 आणि 3 हे कॅन्सल झाले, 2 आणि 2 कॅन्सल झाले, त्यामुळे x³ - x² + x 0.2 0.4 ओव्हर द लिमिट्स. आता ही लिमिट्स घालून हे सोडवायचं आहे. अप्पर लिमिट कोणतं आहे, म्हणजे वरचं लिमिट, हायर लिमिट 0.4, एक्सच्या ठिकाणी 0.4 टाकायचं आहे आणि व्हॅल्यू काढायची, मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट टाकायचं आणि व्हॅल्यू काढायची, आणि मग तुम्हाला फायनल आन्सर मिळेल. सो x³ - x² + x या ठिकाणी 0.4 घालायचं आहे आणि आन्सर काढायचं आहे. सो हिअर 0.4/3 पहिलं 0.4 मायनस 0.4/2 प्लस x आहे 0.4 मायनस त्याच ठिकाणी लोअर लिमिट घालायचे 0.2 चा क्यूब मायनस 0.2 स्क्वेअर प्लस 0.2 आणि हे फक्त सोडवायचं आहे. तर हे तुम्हाला टेक्स्टमध्ये पण दिलेलं आहे, फक्त डायरेक्ट आन्सर काढून दिलेले आहेत. इंटिग्रेशन कसं सोडवायचं आहे, आत्ता जे दाखवलं त्याप्रमाणे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत ते वापरून सोडवायचे. 0.4 चं क्यूब 0.064, 0.4 चा स्क्वेअर 0.16, 0.4 आहे तसंच राहिलेलं आहे, 0.2 चा क्यूब 0.008, 0.2 चा स्क्वेअर 0.04 आणि 0.2. आता हे जर सगळे एकत्र केलं तर तुम्हाला या पद्धतीचे आन्सर मिळतील. तुम्ही चेक करून बघू शकताय आणि फायनल आन्सर हे मिळालं 0.136 जूल. तर जो फोर्सचं इक्वेशन होता, फोर्सचं इक्वेशन 3x³ - 2x + 1 व्हेरिएबल फोर्स होता, त्यामुळे फॉर्म्युला आपण इंटिग्रेशनचा वापरला. आता फोर्स हा तुम्हाला या इक्वेशन फॉर्ममध्ये दिलेला आहे. जर फोर्स हा इक्वेशन फॉर्ममध्ये नसेल, डिस्प्लेसमेंट दाखवलेली असेल त्याच्यामध्ये किंवा ग्राफ काढून दिलेला असेल, तर वर्क कसं काढायचं आहे बघा. ग्राफिकल मेथड. The force varies linearly, then area under the graph of force versus displacement is the work done by variable force. ग्राफिकल मेथड म्हणजे ग्राफवरनं सुद्धा तुम्ही काढू शकता वर्क किती झालेलं आहे ते. ग्राफ म्हणजे काय,
तर समजा अशा प्रकारचा ग्राफ एक दिलेला आहे. इथं फोर्स हा ए पासून बी पर्यंत चेंज होत जातोय, फोर्सची व्हॅल्यू बदलत जाते, म्हणजे हा व्हेरिएबल फोर्स आहे. मग या व्हेरिएबल फोर्सने वर्क किती केलंय हे तुम्हाला काढायचं असेल तर या ग्राफच्या अंडर जो एरिया असेल, हा पूर्ण एरिया, तो एरिया मोजायचा म्हणजे वर्क मिळणार, दॅट इज वर्क. तर अशा पद्धतीने हे ग्राफिकल मेथडने पण आपण काढू शकतो. द एरिया अंडर द ग्राफ. हा फोर्स कसा आहे, लिनियरली व्हेरीज होते, म्हणून तर स्ट्रेट लाईन आलेली. दिस इज अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन लिनियरली व्हेरीज, पण हा कॉन्स्टंट नाहीये. जर कॉन्स्टंट असेल फोर्सची व्हॅल्यू एकच आहे, तर कॉन्स्टंट म्हणजे स्ट्रेट लाईन मिळाली असते आपल्याला. स्ट्रेट लाईन नाही आहे इथं, तर अशा प्रकारची लाईन आहे, म्हणजे फोर्स व्हेरी होतोय लिनियरली, झिगझॅग पद्धतीने नाहीये, लिनियरली व्हेरी होतोय. तर त्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायला पाहिजे बघा. while decreasing linearly from 5n to 3n, example आहे, a force displaces an object 3 meter to 5 meter. आता फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे 5 न्यूटन टू 3 न्यूटन, म्हणजे पहिला फोर्स लावला 5 न्यूटन आणि तो शेवटी 3 न्यूटन होता, पण तोपर्यंत डिस्प्लेसमेंट किती झालेली बॉडीची, फ्रॉम 3 मीटर टू 5 मीटर. कॅल्क्युलेट वर्क डन बाय दिस फोर्स ड्युरिंग द डिस्प्लेसमेंट. मग इथं आपण ग्राफिकल मेथडने वर्क काढू शकतो, कारण हा लिनियरली व्हेरीज होते 5 टू 3 न्यूटन. फोर्सची व्हॅल्यू 5 पासून 3 कडे म्हणजे ए टू बी जास्त आणि नंतर कमी झालेले, पण डिस्प्लेसमेंट सुरुवातीला 3 मीटर होती आणि नंतर ती 5 मीटर आहे. डिस्प्लेसमेंट इनिशियली 3 मीटर, फायनली 5 मीटर, but varies decreasing linearly. Work done is equal to area under the curve AB. AB च्या खाली जो एरिया आहे, एवढ्या पोर्शनचा एरिया, हा सगळा एरिया काढायचा आणि तो एरिया मोजला की तुम्हाला वर्क मिळणार. म्हणजे इथं फोर्सचं इक्वेशन नाही आहे. फोर्सचं इक्वेशन दॅट इज फोर्स इज फंक्शन ऑफ एक्स असा प्रकार नाही आहे, एक्स प्रमाणे बदलणार आहे असं दिलेलं नाही आहे. हा वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. आता ह्या एरियामध्ये तुम्हाला कसा काढता येईल, तर एरियामध्ये 2 शेप आहेत. ह्या एक आहे हा ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, आणि दुसरा आहे एरिया ऑफ रेक्टँगल. तर दोन्ही तुम्हाला फॉर्म्युले माहिती आहेत एरियाचे. हाफ एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढतो आपण, 1/2 बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट, आणि एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड्थ. तर त्या पद्धतीनेच काढायचं आहे. 1/2 बेस इंटू हाईट. आता बेस 2 आणि हाईट पण 2 आहे का बघा. बेस म्हणजे हा एवढा झाला. 3 आणि 5 याच्यामधलं डिस्टन्स किती झालंय, 2 झालं. आणि 3 to 5 हाईट, ही हाईट झाली, इट इज अगेन 2. सो 2 इंटू 2 अपॉन 2 म्हणजे किती झालं, 2 मीटर स्क्वेअर झाला. त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल काय येईल, तर ब्रेड्थ आहे 3 to 5 म्हणजे 2 आहे, हाईट किती आहे 1 2 3 3 आहे, ही हाईट इज 3. सो 3 इंटू 2 6. तर ही दोन्ही आन्सर मिळतील 2 मीटर स्क्वेअर 6 मीटर स्क्वेअर. सो व्हॉट इज द टोटल एरिया, 8 मीटर स्क्वेअर. असं आपण ग्राफिकल मेथडने सुद्धा काढू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हेरिएशन ऑफ फोर्स इन अ सर्टन रिजन is given by, again force is a function of x, 6x square minus 4x minus 8. It displaces an object from x equal to 1 meter, x equal to 2 meter in this region. म्हणजे x1 ची व्हॅल्यू 1 मीटर झाली, x2 ची व्हॅल्यू 2 मीटर झाली, पण f हा x चं फंक्शन आहे, f is a function of x. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला 6x स्क्वेअर मायनस 4x मायनस 8, f जो दिलेला आहे तो लिहिलेला आहे dx ओव्हर द लिमिट्स 1 to 2. आता हे सोडवताना पहिल्यासारख्या स्टेप, 6x स्क्वेअर, x स्क्वेअरचं इंटिग्रेशन
एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर dx म्हणतो आपण त्याला, एक्स क्यूब बाय 3, एक्स क्यूब बाय 3. त्यानंतर 4x, x इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2. So this is x square upon 2. 8 integration of 8 dx. This is x dx. 8 dx is 8x. Over the limits 1 to 2. आता पहिलं सिम्प्लिफाय करून घ्यायचं. 3 आणि 6 चं डिव्हिजन घेता येते तुम्हाला. 3 2 येणार. अगेन हिअर इट इज 2. सो 2x क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 8x. 1 आणि 2 लिमिट्स आहेत. पहिला अप्पर लिमिट घालायचं आहे, एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू पूर्ण काढून घ्यायचे, मायनस लोअर लिमिट घालायचं आहे एक्सच्या ठिकाणी. तर हे कसं सोडवता येईल? सुरुवातीला अप्पर लिमिट घातलेले बघा, एक्स या ठिकाणी 2 घातलेले आहेत, एक्सच्या ठिकाणी 2 आहे. नंतर मग लोअर लिमिट केलेलं आहे, मायनस एक्स या ठिकाणी 1 घातलेले आहे. आणि हे जर सोडवलं तुम्ही 2⁻³ 8 येणार. 8 × 2 16. त्यानंतर 2⁻² 4 झाले. 4 × 2 8 minus 16. So here 2 1⁻³ 2 झाले. 1⁻² 2. 8 × 1 8. तर हे 16 minus 8 minus 16. So this is -8. 16 16 कॅन्सल, -8 राहणार. मायनस 8 कारण इथे 2 आणि 2 हे कॅन्सल होतात, -8 राहतात. सो -8 मायनस -8. सो -8 + 8. वर्क डन इज 0. वर्क डन इज 0. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स याने तुम्हाला 2 फॉर्म्युले आपण बघितले. एक आहे तो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला ओव्हर लिमिट्स x1 to x2 वर्क काढायचं, किंवा एरिया अंडर द ग्राफ, एरिया अंडर द ग्राफ. पण इथं फोर्स कसा होता आपल्याला? लिनियरली व्हेरीज, लिनियरली व्हेरिंग फोर्स, लिनियरली व्हेरिंग फोर्स. आणि या ठिकाणी कसा होता? फोर्स ॲज फंक्शन ऑफ एक्स. असे एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. वर्क काढण्यासाठी व्हेरिएबल फोर्सचा फॉर्म्युला, बिकॉज द फोर्स इज व्हेरिंग, आणि ज्या ठिकाणी फोर्स कॉन्स्टंट असतो त्या ठिकाणी आपण Fs cos θ हे इक्वेशन डायरेक्ट वापरून वर्क काढू शकतो.